याच्यासाठी गेला होता टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया हवा किंवा धावा तृष्णेची या, कवतुक वाटी झाली या विचाचे, नाममंगळाचे केने गुणे किंवा तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या, तुका म्हणे मुक्ती परनिली नोबरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या, समचरण सरोजम सांजलिलां गुदाभं, जगननीत पाण्यमंडनं मंडनं, करुण तुलसी माला कंधरं कन्यनेत्रं, सदैरवलहासं शुक्लां ब्रह्म विचारसार परमा माध्यम जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणी उभयतां जगदंधकारापः, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां, महायुगपीठे भीमरत्यां वरं पुण्डरीकायात्मनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं, सीता समारोपितवामभागं, पाणोमहासायितचारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर, दयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता, याच्यासाठी केला होता टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला ते अखंड जेजीवन आलेली तराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देव निवासी जगद्गुरु जगतवंदनीय सकल कंठ घोषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा आपल्या साधनाचा शेवट झाल्याच्या नंतर साध्याच्या परिपूर्ण अवस्थेपर्यंत तुकाराम महाराज पोहोचले आणि ती साध्य मिळाल्याच्या नंतर महाराजांना जो अनुभव आला तो अनुभव तुकोबाराच्या अभंगामध्ये मांडतायत। अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर दीर्घसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र या अलंकापूर नगरीमध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्तपरायण आमचे सर्वांचे लाडके असणारे
महंत पुरुषोत्तम दादा पाटील यांच्या आयोजनाने वैकुंठवासी अमृताश्रम महाराज अमृत स्वामी महाराजांचा हा पुण्यतिथी महोत्सव आणि त्या महोत्सवातील ही माझ्यासारख्या छोट्याशा महाराजांना केलेली आज्ञा विनंती नाही बरं का, की मला त्यांनी आज्ञा केली म्हणे महाराज तुम्हाला एक कीर्तन करायचं. दादाने मला कीर्तन करा म्हटल्यानंतर मी पहिल्यांदा नको म्हणलं नको दादा मी काय बोलावं आळंदी. ते म्हटले राहा उभं. म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. मला माहिती आहे इथं कीर्तन ऐकायला कोणीच आलं नाही, फक्त सगळे माझे मित्र आहेत म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ते अपेक्षाही माझ्याकडून ठेवू नका की मी काही चांगलं कीर्तन करेन. जशी माऊली सद्बुद्धी देईल तसं मी बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. अभंग घ्यायच्या अगोदर पृथ्वीराज बाबा दिसले, म्हणलं तुम्हाला मी घरी नेऊन सोडतो. ते म्हटले असं काही नाही. मग म्हटलं हा अभंग मी घेणार आहे. बऱ्याच अभंगावर मी कीर्तन करतो, युट्यूबला आपण पाहिलेलंच आहे. चांगलं फिट बसलेले बरेच अभंग आहेत, पण तोच जर घेतला तर बाकीचे म्हणतील कुठं तेच. म्हणलं हे एक दोषच आहे. म्हणून चला त्याच्यासाठी यासाठी केला होता अट्टहास. म्हणून हा अट्टहास पांडुरंगाकडे माऊलीकडे केलेला आहे. जसं सद्बुद्धी देत तसं बोलण्याचा एक थोडा वेळ प्रयत्न करतो. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगाला समाजाने बांधूनच टाकलेला आहे बरं का, की हा अभंग मेल्यानंतरच घ्यावा, केरवीलाच घ्यावा, गोड जेवणालाच घ्यावा, असे काही संस्कार समाजावर या अभंगाचे पडलेले आहेत. पण ज्यांना मरणच मान्य नाही ते मरणासाठी अभंग करतीलच कसे, हे एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे बरं का. ज्यांना मरणच मान्य नाही ते मरणासाठी अभंग कशाला करतील. फरक एवढाच आहे, ज्या अभंगात आपल्याला थोडंसं साम्य वाटत असतं तो अभंग त्या पद्धतीने आपण निवडत असतो बरं का. काही काही शब्दाचे काही अभंगाचे संस्कार मानवी जीवनावर असे पडलेले आहेत की काही केल्या जाता शक्य नाही. जसा सूतक हा एक शब्द आहे. सूतक सूतक दोन पद्धतीचं असतं. जन्माचंही सूतक असतं आणि मरणाचंही सूतक असतं. पण जास्तीत जास्त सूतक हा शब्द आला की माणसं कोण मेलं असंच विचारतात, कारण संस्कार तसे पडलेले आहेत. तसं ह्या अभंगाचे काही संस्कार पडलेले आहेत. मग काहीला वाटत असेल हा अभंग कसं काय महाराजांनी निवडलेला आहे. मी तर असं सांगेल, तुकाराम महाराजांना अभंग कीर्तन करण्यासाठी लिहिलेच असावे का नाही हा पण प्रश्न आहे. अभंग त्यांनी अनुभवण्यासाठी आचरणासाठी लिहिले, आपण त्याच्यावर कीर्तन करतो एवढाच फरक आहे. आपण त्याचा पुरेपूर वापर कीर्तनासाठी केला, स्वतःच्या जीवनासाठी नाही. ठिकाणी निवडलेला आहे. महाराज म्हणतात यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस किंवा दिवस गोड व्हावा, माझा शेवट गोड व्हावा याकरता मी भगवंताकडे अट्टहास केला. अट्टहास वेगळा आणि प्रयत्न वेगळे बरं का. करून थांबल्या जातो मिळो अथवा न मिळो याला म्हणतात प्रयत्न. आणि अट्टहास म्हणजे मिळवल्याशिवाय थांबायचंच नाही, याचा अर्थ आहे अट्टहास. मी देवाकडे अट्टहास केला कशाचा, माझा शेवट गोड व्हावा याकरता मी पांडुरंगाकडे अट्टहास केला. आता शेवट आयुष्याचा का शेवट जन्म मरणाचा का शेवट साधनेचा, नेमका शेवट कशाचा. आयुष्याचा शेवट म्हणायचंय का जन्म मरणाचा शेवट म्हणायचं का साधनेचा शेवट म्हणायचंय. तर ऐका, शेवट आहे साधन संपावं आणि साध्य मिळावं. आपलं साधन संपावं आणि साध्य मिळावं हा माणसाच्या जीवनातला शेवट आहे. मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम आपल्याला पाठे मी फक्त संकेत करून जातो बरं का. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपला शेवट झाला नाही. मी सांगेल बघा, तुम्हाला लक्ष देऊ नये का. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेणीजे. जीर्ण झालेलं कापड आपण जसं टाकून देतो, थोडा इको कमी करा. जीर्ण झालेलं कापड आपण जसं टाकून देतो आणि नूतन वस्त्र परिधान करतो, तसा आत्मा जीर्ण झालेलं शरीर सोडतो आणि नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो. आपण जसे कपडे बदलतो आत्मा तसं शरीर बदलतो. थोडं फ्रेश राहा, नाही जरी आवडलं तर चेहरे फ्रेश ठेवा, म्हणजे मला बरं वाटण्यासाठी थोडा वेळ, बाकी काही नाही. बघा लक्ष द्या माझ्याकडे. आपण जसे कपडे बदलतो आत्मा तसं शरीर बदलतो. आता हा माझा कीर्तनाचा ड्रेस आहे, बरोबर आहे. मान हलवा. हा माझा कीर्तनाचा ड्रेस. मग झोपायचा असल्यावर मी असंच झोपतो का.
नाही. झोपायचं असेल नाईट पॅन्ट टी शर्ट लुंगी वगैरे तो ड्रेस वेगळा, कीर्तनाचा ड्रेस वेगळा, आराम करायचा ड्रेस वेगळा, सकाळी सकाळी फिरायला जायचं असेल तर मॉर्निंग वॉकचा तो ड्रेस वेगळा, शेतात काम करायचं असेल तर तो ड्रेस वेगळा, पाहुण्याकडे जायचं असेल तर तो ड्रेस वेगळा, लांबच्या पाहुण्याकडे जायचं असेल तर त्याच्यापेक्षा भारीचा, मुलगी पाहायला जायचं असेल तर बोटं एकाची, दोऱ्या एकाच्या, स्वाक्ष एकाची, गाडी एकाची, पेट्रोल उधारीचं, अशा तडजोडीने शिजावं लागत असतं बघा. एकच माणूस अनेक कपड्यामध्ये आपल्याला जसा पाहायला मिळतो तसं एकच आत्मा हे शरीर सोडल्यानंतर दुसऱ्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष द्या. जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के, जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के, मिलते हैं सब यहीं पर कपडे बदल बदल के. धन्यवाद. ऐका, माणूस जसा कपडे बदलून भेटतो आत्मा तसं शरीर बदलून भेटतो. म्हणजे मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. साधन संपावं, साध्य मिळावं. आपले साध्य काय? आपलं साध्य आहे परमात्मा. आणि महाराज म्हणतात माझं साध्य मला मिळालं म्हणून माझा शेवट गोड झाला. आणि साध्य मिळाल्यामुळं शेवट गोड झाल्यामुळं मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. एक आहे चिंता आणि दुसरा आहे निश्चिंतता. परमार्थ करणारा माणूस निश्चिंत असतो, संसार करणारा माणूस चिंतित असतो. परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता करायची गरज नाही. नाही आम्हा चिंता वस्त्राया भोगाची, माऊली आमची पांडुरंग. परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता करायची गरज नाही. आणि ऐका, परमार्थ करून जर माणूस चिंता करत असेल तर सरळ सरळ देवावर अविश्वासाचा ठराव पास केल्यासारखा आहे. परमार्थ करणाऱ्या माणसानं निश्चिंत राहायचं. महाराज म्हणजे मी आता निश्चिंत झालो, आता निश्चिंतीने पावलो विसावा. माणूस निश्चिंत झाला हे कधी कळतं? तो विसावला पाहिजे. विसावला हे कशावरून कळतं? धावा धाव थांबली पाहिजे. खुंटलिया धावा तृष्णेची. खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान. महाराज म्हणतात माझ्या जीवनात आता कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे आणि जोपर्यंत तहान आहे तोपर्यंत माणूस समाधानी नाही. पोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. ज्याची तहान संपत नाही त्याच्यासारखा दरिद्री माणूस या जगाच्या पाठीवर नाही. लक्ष देऊ नका. आपल्या सर्वसामान्य माणसाला 3 गोष्टीची तहान आहे. मी सांगेल तुम्हाला, तुम्ही जाणकार आहात बघा. कोई लोकेशनाशी ग्रसित आहे तर कोई वित्तेशनाशी ग्रसित आहे. कुणाला नाव कमवावं ही तरी तहान आहे, तर कुणाला पैसा कमवावं ही तरी तहान आहे. कीर्तनकाराला दोन्ही बी असतात. नाव कमवण्याची तहान आहे तर कुणाला पैसा मिळवण्याची तहान आहे. जगातल्या सर्वसामान्य माणसाला 3 गोष्टीची तहान आहे. एक नाव, दुसरं पैसा आणि तिसरं बाई. चौथ्या गोष्टीची तहान नाही. सर्वसामान्य माणसाला या 3 गोष्टीची तहान आहे. मग जो पैशाच्या मागे पळाला त्याला बाईही आवडत नाही आणि नावही आवडत नाही. जो नावाच्या मागे पळाला त्याला पैसाही आवडत नाही, बाई आवडत नाही. म्हणून मोदीने बायको सोडली पण पंतप्रधान झाला. कळत माझं बोलून? मला बायको नको पण मला पद पाहिजे. ऐका, नावाच्या मागे पळाला आणि जो बाईच्या मागे पळाला त्याला पैसाही नको आणि नावही नको. मी सांगेन तुम्हाला. पण संत महात्मे याच्यात कुठेच बसत नाही. संत महात्मे याच्यात कुठेच बसत नाही. त्यांना तहान असते परमात्मा प्राप्तीची. ती तहान महाराज म्हणतात आमच्या जीवनात आता राहिली नाही. कुंटलिया धावा तृष्णेची. लोक म्हणले महाराज क्रांती तुमच्या जीवनात घडली ती कशाने घडली? महाराज म्हणले कौतुक वाटे झाली या वेचाची, नाममंगळाचे तिने गुणे. भगवंताच्या मंगल नामाने एवढी मोठी क्रांती माझ्या जीवनात केली. काय क्रांती केली? ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ना, ती मुक्ती आता आमची नोबळी झाली, बायको झाली. तुका म्हणी मुक्ती परनिली नोबरी, आता दिवसचारी खेळी मेळी. मुक्ती आता आमची नोबळी झाली. जातीचं प्रमाणपत्र मिळवायचं असेल तर सरपंचाच्या घरी जावं लागेल. आजला मुडवरती देईल नाही तर सांगेल नंतर या. पण बायको सरपंच झाल्यावर टेन्शन आहे का? बायको सरपंच झाल्यावर टेन्शन नाही. किती सह्या करून घ्या, दुसऱ्याच्या संघाचे पैसे उचलून घ्या, काय काय. बायको सरपंच झाल्यावर जातीच्या प्रमाणपत्राचं टेन्शन नाही. तसं मुक्ती आता आमची बायको झाल्यामुळं 4 दिवस खेळीमेळी, याचा अर्थ 4ही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. 4ही दिवस म्हणजे 4 मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. ऐका बघा, मुक्ती बायको झाल्यावर आता टेन्शन घ्यायची काय गरज आहे? मी सांगेल बघा तुम्हाला. पैशाची चिंता सर्वाला आहे. पैशाची चिंता सर्वाला आहे. आदमी कब तक धन के पीछे भागता है? जब तक उसका निधन नहीं होता है तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करत राहतो, पण मेल्यावर मात्र पत्रिकेवर निधन लिहावं लागतं. थोडं लक्षात ठेवा. हे आम्हालाच ठेवणं गरजेचं आहे. माणूस आयुष्यभर पैशाच्या मागे पळतो. पण मला सांगा,
आपण ज्या लक्ष्मीच्या मागे पळतो ती लक्ष्मी देवाच्या मागे पळते. पाय लक्ष्मीची हाती म्हणून येतो कापुलती किंवा तिशी यावे कापुलती. आपण ज्या पैशासाठी कापुलती येतो ती लक्ष्मी देवाचे पाय दाबायला कापून देते. जरा लक्ष देऊन ऐका. लक्ष्मी आहो ऐकताय ना? लक्ष द्या. एकदा लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा संवाद सुरू झाला. लक्ष्मी म्हणे देवा या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. काय म्हणे माझी लक्ष्मी? लक्ष्मी आपल्या लक्ष्मणाला म्हणे मी आहे म्हणून बरं आहे, नाही ती एखादी पळून गेली असती. सगळ्याच बाया नवऱ्याला असं म्हणतात मी आहे म्हणून बरं आहे, नाही ती एखादी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती? तो प्रश्न अजून शिल्लक त्याचा सुटला नाही बरं का. सर्वच बाया नवऱ्याला असं बोलतात. लक्ष्मी म्हणे देवा या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. भगवंत म्हणले लक्ष्मी बोलून दाखवू नको, मला सिद्ध करून दाखव की माझ्यापेक्षा तुला किंमत जास्त आहे. लक्ष्मी म्हणे देवा वेळ प्रसंगी मी तुम्हाला ते सिद्धही करून दाखवेल. आणि ऐका, एक दिवस एक प्रेत यात्रा चालली होती. त्या प्रेत यात्रेवर लक्ष्मी मातेनं पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली. प्रेत यात्रेवर जसा पैशाचा पाऊस पडत असताना लोकांनी पाहिला. लोकांनी प्रेताला सोडून दिलं आणि पैसे जमा करायला लागले. बोलत चला, प्रेत यात्रेवर जर पैशाचा पाऊस पडत असेल तर प्रेताला धरून कोणी राहणार आहे का? बोला ना. नाही. जाऊ द्या प्रेत यात्रेचं, इथं जर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात झाली तर तुम्ही कीर्तन ऐकाल का? बोला ना. तुम्ही ऐकाल का नाही? हा नंतरचा भाग आहे. मी करलच का नाही हा पहिला मुद्दा आहे. तुकाराम महाराज नाही हा लक्षात ठेवा. अजून तिथपर्यंत पोहोचायचं घ्या. सर्व पैशाच्या मागे पळायला लागले. लक्ष्मी देवा ही माझ्या जगातली किंमत. मेलेल्या माणसाला सोडून दिलं लोक पैसे जमा करायला लागले, ही माझ्या जगातली किंमत आहे. भगवंत म्हणजे लक्ष्मी तुझी किंमत मला कळाली. सर्व माणसं पैशाच्या मागे पळाली पण एक माणूस पैशाच्या मागे नाही पळाला. म्हणजे कोण? जो प्रेत म्हणून पडलेला आहे, जो मरून पडलेला आहे, तो उठून पैशाच्या मागे नाही पळाला. लक्ष्मी म्हणे देवा तो कसा पैशाच्या मागे पळणार? भगवंत म्हणले का? लक्ष्मी म्हणे देवा त्याच्यात रामच राहिला नाही, त्याला पैशाची किंमत काय कळणार? भगवंत म्हणले उत्तर मिळालं असेल ना तुला का देऊ? मी शरीरात आहे तोपर्यंत तुला कुणीतरी विचारणार आहे. मी शरीरातून निघून गेल्यानंतर तुझी कवडीची सुद्धा किंमत या जगात नाही. आप मर गई डूब गई दुनिया. किती पैसे दिल्यानंतर जीवनाचा एक श्वास विकत घेता येईल? बोला. नाही घेता येणार. म्हणून सासू की मला पे, सासू की मला पे सोडू दे सीता, सासू की मला पे सोडू दे सीता, अपने मन की मैं और भी के मदीना, सासू की मला पे सोडू दे सीता, श्वासाला आपल्याला भगवंताचा नाव आलं पाहिजे, गरजेचं आहे. महाराज म्हणतात पैशाची किंमत आपल्याला आहे, पण लक्ष्मी ज्याच्या पायाची दाशी त्याला पैशाची चिंता करायची गरज नाही. तसं मुक्तीची किंमत आता सध्या आपल्याला आहे. आपल्याला ती मिळाली नाही, पण महाराज म्हणतात की आता आमची नोंदणी झाली. सुकामणी मुक्ती. दादा थोडासा इको कमी करा, असं हॅमिंग येते थोडस, स्वच्छ आवाज. मुक्ती आता आमची दाशी झाली, बायको झाली. तुका म्हणे मुक्ती परनिरी नवरी, आता दिवस चारी खेळ मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा कृष्णेची या. असा अभंगाचा शब्दशः माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात बघा. एक येण्याचा दिवस आणि दुसरा बोला जाण्याचा दिवस. त्याला येण्याचा दिवस मिळतो, त्याला जाण्याचा दिवस मिळतच असतो बघा. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी ना कधी तीर्थ होणार आहे, याच्यात काही शंका नाही. प्रमाण आपल्याला पाठ आहेत म्हणून एकच प्रमाण सांगतो, जो आलेला आहे तो जाणार आहे. उपजलिया पिंडा मरण सांगा ते, जो जन्माला आला तो मरण सोबत घेऊन आला बघा. एका स्मशानभूमीत असं छान वाक्य लिहिलेलं होतं बाबा, मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात महाराज. एका ट्रकवर मी असं छान वाक्य वाचलं बघा. आता रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळे काही अभ्यास रस्त्याने सुद्धा होतो. आम्ही रस्त्यात असतो, आम्हाला रसच त्यात आहे. आम्ही रस्त्यात असतो, काही अभ्यास रस्त्याने होतो. काही ट्रकवर, ट्रॅक्टरवर, टमटमवर पाठीमागून एखादं छान वाक्य लिहिलेलं असतं. कधी कधी प्रवासात एखादं वाक्य वाचलं तर मनोरंजन होतं आणि कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर बोध मिळतो. मनोरंजनाचा भाग सांगेल. परळीची कथा संपून मी गावाकडे चाललो तेव्हा माझ्या समोर एक टमटम चाललेलं होतं. टमटम माहिती आहे तुम्हाला? दोरी ओढून चालू करायचं.
ते टमटम चाललेलं होतं, माझी इनोवा गाडी ते पुढे टमटम चाललेलं आणि त्याच्यावर एक वाक्य लिहिलेलं होतं, पुढे कायद्यावर कळलं पाहिजे. त्या टमटमवर लिहिलं होतं, जळू नको बरोबरी कर. मला आता इनोवा ऐकून टमटम जळू नको बरोबरी कर कुठं लिहिलेलं असावं? एखादी फॉर्च्युनर, पजरवाडी, जागवर, कॅडलिक कार असं तर लिहायला. पण कधीतरी एखाद्या 45 लाखाच्या फॉर्च्युनर गाडीवर तुम्ही मोठ्या अक्षरात नाव वाचलं का? बुरी नजर वाले तेरा मुख आला, वाचलं का? नाही. आणि त्या बंद पडलेल्या मोटरसायकलला लिंबू, चप्पल आणि मिरच्या बांधलेल्या असतात. काय मानसिकता घेऊन जातोय आपण काय माहिती, त्याची त्याची मानसिकता आहे. औरंगाबाद वरून चालू तेव्हा आणखी एका रिक्षावर मला एक वाक्य वाचायला मिळालं, या ठिकाणी खोटं बोलणार नाही हा, म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असंही गैरसमज करू. त्या रिक्षावर लिहिलं होतं, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. हप्ता चुकतच नाही महाराज, तो भरावच लागणार आहे बघा. छान छान लिहिलेलं असतं. देता है रब लेकिन जलते हे सब, बरं का आहे का? देता है रब लेकिन जलते हे सब, छान लिहिलेलं असतं. पण तेवढ्या टायमात ते पाठवी झालं पाहिजे चालू चालू, बरं का? नाही तर ट्रक वाल्याला म्हणतात का थांबणार मागचं पाठ करायचं, ते चालू चालू झालं पाहिजे. आणखी एक एका कंटेनरवर लिहिलेलं होतं बघा, ना गोली से डर लगता है ना गोली के बौछार से डर लगता है, ना तलवार से डर लगता है ना तलवार की धार से डर लगता है, मुझे तो सिर्फ आरटीओ के कार से डर लगता है. त्याच्या भावना त्याने पाठीमागे लिहून ठेवल्या होत्या. मनोरंजनाचा भाग सोडून द्या. एका ट्रकवर असं छान वाक्य लिहिलेलं होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है, लक्ष देऊ नका, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी गेलो उद्या तुला जावं लागणार आहे. म्हणतात ना, एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी, निकल जाएगी. चौघाच्या खांद्यावर तुझी पालखी जाणार आहे, त्याच्यात काही शंका नाही. पण येण्याचा एक दिवस महत्वाचा मानला जातो, जाण्याचा दिवस महत्वाचा मानला जातो. ऐका, येण्याचा दिवस महत्वाचा आहे म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि जाण्याचा दिवस महत्वाचा आहे म्हणून आपण पुण्यतिथी करतो. आज पुण्यतिथीमुळेच एवढा सोहळा आहे ना. येण्याचा दिवस महत्वाचा आहे म्हणून आपण वाढदिवस करतो, जाण्याचा दिवस महत्वाचा आहे म्हणून आपण पुण्यतिथी करतो. काय येण्याचा दिवस महत्वाचा आहे का? कबीरा, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो कि हम हसे और जग रोए. जाताना आपण हसत जावं आणि जगाने आपल्यासाठी रडावं, ही कमवलेली श्रीमंती आहे. असं माणसाचं जाणं असावं. म्हणतात ना, रोता रोता तू आया था बंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा, तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ इस जग में करता जा. रोता रोता तू आया था बंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा, तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ इस जग में करता जा. आला होता रडत, पण जाताना हसत जा. तू गेल्यानंतर जगाला हेवा वाटावा असं जाणं असावं. एक म्हणे, महाराज नाही जग रडलं तर, म्हणलं निदान आपलं गाव तरी रडावं, एवढं तर चांगलं जग ना. ते म्हणे गावच रडलं पाहिजे ना. म्हटलं हो, त्याच्यासाठी चांगलंच करायची काय गरज आहे? जिवंतपणे सगळे कोण पैसे घ्यायचे, न देताच मरून जायचं, नाही गाव रडत ना. हे बी रडवणच आहे ना. जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे, जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे, जेवढा गोकर्ण प्रसिद्ध आहे तेवढा धुंदकारी प्रसिद्ध आहे. ज्ञानोबाला माहिती आहे तसं विसोबा खिचड बी माहिती आहे, तुकाराम महाराज माहिती आहे, मंबाजी गोसावी पण माहिती आहे. नाव दोन्हीकडे मिळतात. चांगलं केले तरी नाव मागे राहतं, वाईट केलं तरी नाव मागे राहतं. ज्यानं प्रयत्न करून एवढा मोठा सत्ता उभा केला, लोक त्याचंही नाव घेतात. आणि ज्यानं व्यत्यय आणून बंद पाडला, बोला ना, त्याचं बी घेतीलच ना. पण तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. नुसत्या कीर्तीला महत्व नाही हो, उत्तम कीर्तीने मागे राहिलं पाहिजे. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने मागे राहण्यासाठी जाण्याचा दिवस मिळालेला आहे. मग जाणं कुणासारखं असावं? जरा लक्ष द्या माझ्याकडे. थोडक्यात सांगतो, जाणं कुणासारखं असावं, शेवट कुणासारखा व्हावा. एकीकडे धृतराष्ट्राचा शेवट बघा आणि एकीकडे तुकोबारायांचा शेवट बघा. एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा आणि एकीकडे तुकोबारायांचं जाणं बघा. मग ठरवा आपला शेवट धृतराष्ट्रासारखा व्हावा का तुकाराम महाराजासारखा व्हावा. भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र. लक्ष द्या,
मुलं म्हणतात 100 चक्रवर्ती राज्य इशाऱ्यानं चालणारा कारभार एवढा भाग्यवान होता धृतराष्ट्र. ऐका, संजयाच्या मुखातून 700 श्लोकाची गीता ज्याला घरी बसल्या बसल्या ऐकायला मिळाली एवढा भाग्यवान धृतराष्ट्र. पण 700 श्लोक ऐकून ज्याच्या जीवनात थोडा सुद्धा बदल झाला नाही तो दुर्भागी सुद्धा धृतराष्ट्रचा. माणसं कीर्तन ऐकतात, भजन ऐकतात, पण बदलत नाही. हा, लक्ष द्या बघा. आपण एखाद्याच्या कपाळात गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस. आपण त्याच्या बायकोला म्हणा, बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ते बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडास मध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणला. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही, एकटा आमदार तालुका बदलू शकत नाही. आज जर लोकांच्या इमानदारीचा विचार केला, महाराज लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोळीवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार. आज इमानदारी आहे. पानपोईवाला ग्लास बांधून ठेवतो, मेडिकलवाला कात्री बांधून ठेवतो, किराणा दुकानवाला पेन बांधून ठेवतो, बँकेवाला स्टॅपलर बांधून ठेवतो, पोरी तोंडात बांधून ठेवतात, बायका नवऱ्यात बांधून ठेवतात. विश्वासच राहिला नाही महाराज. एक राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. कापसात पाणी टाकणं भ्रष्टाचार नाही का? बोला बोला बोला. आम्ही मराठवाड्यातलं आमच्या सांगतो. दुधात पाणी टाकणं भ्रष्टाचार नाही का? जाऊ द्या. मतदानाचे पैसे घेणं भ्रष्टाचार नाही का? आहे ना. म्हणजे आपण घेत नाही का? घेतो. म्हणजे आपल्या अवकातीनं आपण देशाला हातभार लावतो. सोच बदलो, सितारे बदल जाएंगे, कस्ती बदलने की जरूरत नाही. तुम्ही खाली रूप बदलो, किनारे बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही महाराज. नावेचा मार्ग बदला. तीच नाव याही किनाऱ्याला नेऊ शकते आणि त्याही किनाऱ्याला नेऊ शकते. लक्षात ठेवा, बदल नाही धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये. ऐका बरं का, महाभारताचा नायक भीम एकट्या भीमाने 100 कौरवाला मारलं. हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं. वेळ कमी असल्यामुळे लवकर मिळालं. जरा लक्ष द्या. आणि नंतर पांडवांनी धृतराष्ट्राला घरी आणलं आणि धृतराष्ट्राची सेवा करत होते. पण धृतराष्ट्राला खरा त्रास दिला तो भीमान. धृतराष्ट्र जेवाय बसला का भीमान गदा घेऊन यायचं, म्हणायचं आंधळ्या शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागेल. पण आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जसं जड नाही तसं तुला सांभाळणं आम्हाला जड नाही. हे बोलणं धृतराष्ट्राला खावं लागतं या शेवटच्या क्षणाला. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला महाराज. काही माणसाला बोलणं जमत नाही. ज्याला बोलणं आलं त्यानं जग जिंकलं. बरं का, बोलणं आलं त्याला जग जिंकलं. पण नेमका जेवता वेळेस भीम असं बोलायचं. काही माणसं आपल्या जेवायला येतात आणि बायकोन म्हणतात, वाढ वाढ महाराजाला अजून अर्धी वाटते, पुन्हा भेटत नसतंय वाढ. एवढा हलकट समजला का महाराजा? अशाच्या घरी जेवू नये. वारकरी फाटक्या कपड्यात शोभेल महाराज, फक्त स्वाभिमानी असला पाहिजे. जो गुण से गई वो हौद से नहीं आती है. मी काल एक सुंदर वाक्य वाचलं बघा. जमीन बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. कळतंय का तुम्हाला? बघा, आणखी एक सुंदर वाक्य सांगितलं मी. सिंहासन की चिंता मत करो, सिंहासन की चिंता मत करो, सिंह बन के चलो, जहां बैठोगे वहां सिंहासन तयार होगा महाराज. अरे बसाल तिथं सिंहासन तयार होईल. हे जीवन असलं पाहिजे माणसाचं. कुवा दरिद्र ही विशाल कृष्णावी सांगितलंय. आशाच्या घरी जाऊ नये. तुका म्हणे जया संकोच दर्शने, तया ठाया जाणे अनुचित. जेवतावेळेस भीमा असं बोलायचा. काही माणसाला बोलणं कळत नाही. मी आजारी पडलो ना, आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला आल्या. म्हणजे महाराज काय झालं? म्हणलं येऊ नको आहे मी अजून थांबलो. म्हणजे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला. प्रत्येकीने MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. इथं हात लावायच्या. एकीने म्हणायची माईस तेव्हा तापली. दुसरी म्हणे अंगाला हात सुद्या लावू दे ना. म्हणलं लावू नको, लांब उभे हे बी जर म्हणा. एक बिचारी लांब उभे. म्हणजे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला. ताप सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू? म्हणजे एवढा ताप आला तर पण याच तापामुळे काल आमचा पाहुणा मेला. ते म्हणलं उठ होय घराच्या बाहेर. 5 रुपयाचा पागली जी घेऊन आली मी जगल असं तर बोल ना. पुन्हा खाऊ घालते बिस्किट मी घेतल्यावर अवघड बोलणं करत नाही महाराज. लक्षात ठेवा, ज्याला बोलणं आलं त्यांना जग जिंकलं. बोलण्यानं पंतप्रधान होता येतो. अजून काय मोठं उदाहरण देऊ तुम्हाला? तुकाराम महाराज आपण कसे होते पाहिले नाही. ज्ञानेश्वर महाराज कसे होते आपण पाहिले नाही. शिवाजी महाराज कसे होते आपण पाहिले नाही. दुंडा महाराज कसे होते आपण पाहिले नाही. पण त्याच्या शब्दावरून कळतं ते कसे होते. म्हणून शब्द कमवा.
ज्याने शब्द कमवले त्याला काही कमवायची गरज नाही महाराज, बरोबर आहे ना? शब्द कमवल्यानंतर काही बी मिळतं हो, लक्षात ठेवा. मामा घरी धन शब्दाची चढ, पण शब्द दरिद्री माणसं असतात काही काही, लक्षात ठेवा. भीमाचा तेवढाच प्रॉब्लेम, बोलायचं जमत नव्हतं. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. रात्रीच्या टायमाला वनात गेला. ज्या वनात धृतराष्ट्र गेला, ऐका, त्या वनाला आपोआप आग लागली. दोन्ही डोळ्यांना आंधळा असणारा धृतराष्ट्र आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. चटके लागून 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 ज्याचा शेवट झाला तो भारताचा एका काळचा सम्राट. चटके लागून ज्याला जावं लागलं, माऊली म्हणतात जयाची आहिक धड नाही, जयाची परत पुसची काय. मरणाच्या अगोदर एवढ्या भयानक यातना ज्याला सहन कराव्या लागल्या, अरे गेल्यानंतरची त्याची गती काय असेल? हा एका भारताच्या सम्राटाचा शेवट आहे महाराज. म्हणून घमंड करू नका, कशाचीच घमेंड करू नका. ना सत्तेची, ना स्वरूपाची, ना कलेची, ना विद्वत्तेची, ना श्रीमंतीची. आमच्या काही काही कीर्तनकाराला घमेंड, मी फार विद्वान आहे, देवाने एक वायर कट केली तर रस्त्यानं रिकाम्या बिसलऱ्या गोळा करत ठेवली. लक्षात घ्या बरं का. काही वाटतं मी सुंदर दिसतो, उद्या गाडी स्लिप झाली तर थोबाडाचा नक्षा बदलून जाईल. कुणाला वाटतं माझ्या ताकद आहे, उद्या अर्धांग वायू झाला तर बशी सुद्धा धरता येणार. ते जाणून जीवनाची वाटचाल असावी महाराज. हे जाणून जीवनाची वाटचाल असली ना, दुःख होण्याचं कारण होत नाही. लक्षात ठेवा बघा, मला काय सांग. अरे आज एखादा लक्षाधीश असला तर उद्या भिक्षाधीश होऊ शकतो, आणि आज एखादा भिक्षाधीश असला तर उद्या लक्षाधीश सुद्धा होऊ शकतो ना. काय पेट्रोल पंपावर काम करणारा जर भारताचा एक नंबरचा श्रीमंत होऊ शकतो, आणि 12,000 कोटीचा मालक विजयपत सिंगानी आज भाड्याच्या खोलीत राहिलाय. माझं बोलणं लक्षपूर्वक काय का, हे जाणून जीवनाची वाटचाल असावी महाराज. लक्षात घ्या बघा. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. आगीत जळून त्याचा मृत्यू झाला. माऊली म्हणतात मरणाच्या अगोदर एवढ्या यातना सहन कराव्या लागल्या, नंतरच त्याची गती काय असेल. हा शेवट एका भारताच्या सम्राटाचा आहे. मला शेवट सांगायचा आणि थांबायचा. हा शेवट एका भारताच्या सम्राटाचा आहे. हा शेवट 100 पोराच्या बापाचा आहे. हा शेवट चक्रवर्ती राजाचा आहे. माऊली म्हणतात ना, आई धड नाही परत रकोसशी काही. आता या उलट तुकाराम महाराजांचा शेवट बघा. तुकाराम महाराज चक्रवर्ती राजे नव्हते. तुकाराम महाराज भारताचे सम्राट नव्हते. तुकाराम महाराजाला 100 पोरं नव्हते. तुकाराम महाराजांच्या जीवनाचा विचार जर केला तर महाराज 42 वर्ष समाजात राहिले, पण 42 वर्ष त्रास सोडून तुकाराम महाराजांना काही पाहिलं नाही. सांगू तुम्हाला, मंबाजी गोसाव्याने तुकाराम महाराजाला काठीने मारला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ज्या मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं ना, त्याच्या हातपाय दाबायला तुकाराम महाराज त्याच्या घरी जातात, आणि लोक ह्या अपेक्षा आमच्याकडून ठेवतात. नाही कळलं तुम्हाला? आम्ही घरी येऊ पण हातपाय दाबाय नाही, गळा दाबाय. आम्ही काय तुकाराम महाराज, आम्ही गळा दाबाय. लक्षात ठेवा, तुकाराम महाराज एवढा त्रास आज नाही आपल्याला. तुकाराम महाराजापेक्षा 1% सुद्धा त्रास आपल्याला नाही. आणि तुकाराम महाराज एवढा त्रास असता तर कीर्तनकार राहिले असते का नाही, शंका या. माझ्या बाबतीत बोलतोय मी, तुम्हाला बोलण्याचा मला अधिकार नाही, मी एवढा विद्वान. आपल्याला देऊन देऊन लोक किती त्रास देतात पृथ्वीराज बाबा, 1000चा नाही तर 2000चा. याच्यापेक्षा त्रासच काय मोठा आहे आपल्याला. आपल्याला नाही सण होणार. आपण काय अवतारित माणूस थोडे, आपण काय तुकाराम महाराज थोडे. किती त्रास तुकाराम महाराजांना म्हणतात ना, कोपला पतीला
आमचं काय काय खावे आम्ही. तुकाराम महाराज म्हणले कोणीकडे जावे, आम्ही रोज 2 गावी. काय विलक्षण जीवन आहे बघा, लक्षात देऊ. तुकाराम महाराज समाजात राहिले पण 42 उकळतं पाणी तुकोबारायांच्या अंगावर. जळे माझी काया भगवंताचा धावा करतात आहे. सगळ्याला प्रमाण पाठ आहे. तर आता बोलू तरी काय दुसरं, लक्षात ठेवा. सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. या त्रासाला तुकोबाराय कंटाळले. कधीतरी माणूस कोणत्या तरी त्रासाला कंटाळत असतो बरं का, आणि निर्णय घेतो. लक्षात येते का, माणूस निर्णय घेतो. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की कुठली आठवण येते, बोला ना, माहेराज. तसा आपल्या माहेराज आईन मी आता निरुपया संता हाटियात. तुकाराम महाराजाला त्यांच्या माहेराची आठवण आली. ऐका, एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला आणि माहेरचं कोणी जर भेटलं ना, ती विनंती करते, माझ्या बापाला जाऊन सांगा आता या त्रासातून मला कोणीतरी सोडवा. तसं आम्ही दादाकडे येतो, या त्रासातून आम्हाला जरा सोडवा बाबा, असं ह्या त्रासातून आम्हाला आता कोणीतरी सोडवा. तसं तुकाराम महाराज म्हणले, आता मला या त्रासात राहायचं नाही. अशी परिस्थिती एखाद्या माहेरच्या सासरच्या मुलीची होते बघा. चुकवाय तुमच्या काळी फुकटचं उत्साहवर्धन करण्याचं साधन. बाग की शोभा माली से होती है, भोजन की शोभा थाली से होती है, भजन की शोभा थाली से होती है, इसीलिए ताली बजाना चाहिए. लक्षात आम्हाला जातातून आता कोणीतरी सोडवा. आणि शेवटी प्रासाला कंटाळी आणि साधू संतांना विनंती केली, तुम्ही सांगा देवा नमस्कार, तुका मने मजा ठेवा, तुका मने मजा ठेवा, मुळे लवकरी पाठवा, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, अनाथ अपराधी पतिता पंचमवेद दाखा ज्यांनी लिहिला ते स्वतःला अनाथ अपराधी म्हणतात. ज्यांका त्यातले 2 अभंग पाठ केले ते टाळ फेकून आणा जोर करत. बरोबर का? गावात जरा बरं वागणं असलं, बाबा तुमचंच आहे, गावात जरा बरं वागणं असलं सगळ्याला सोडून की त्याला वाटतं तुकाराम महाराजाच्या नंतर पाया पडायच्या लायकीचा आता मीच उरलो, बस कोणीच शिल्लक राहिलेले नाही. ऐका, तुकाराम महाराज स्वतःला अनाथ म्हणतात. हे मोठेपणाचं लक्षण आहे. पोरांनी थोर व्हावं याकरता थोरांनी अल्पकाळ पोर होणं फार गरजेचं आहे. तर थोर पोर नाही झाले तर पोर कधीच थोर होणार नाहीत महाराज. दादा तुम्ही थोरपणा दाखवला म्हणून मी आज इथे आहे. काहीतरी वेगळं करणं ही हिंमत ज्याच्यात आहे त्यालाच दादा म्हणतात. उगाच कोणाला दादा नाही म्हणत महाराज. लक्षात ठेवा बघा. मला काय सांगायचंय, तुकाराम महाराज म्हणजे मी अनाथ आहे अपराधी, पण मला तुमच्या पायापासून वेगळं करू नका. संतांचा निरोप देवापर्यंत गेला. तुकाराम महाराजाला जगाचा मालक घ्यायला आला. सगळ्यांना माहिती पाहुणे घराशी आजी आलेली कशी काय करू त्याच्यावर कोप मोडकी जग.
तुकाराम महाराजाला भगवंत म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकाराम महाराज म्हणले देवा मी एकटा येणार नाही, माझ्या बरोबर जरा कोणाला यायचं मला विचारलं. गावात निघाले, सांगत सुटले मला भगवंत घ्यायला आले, चला माझ्या बरोबर ऐकून ठाला. कोणी तुकाराम महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला? तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांनी विश्वास ठेवला नाही. कीर्तनकारांनी अपेक्षाच का धरावी? काही 4G असतं बरं का, कळलं काही आणि आळंदीत कळतं लवकर, पण असं होतं कधी कधी कळणं फार महत्वाचं आहे. ज्याला टपरीवरचा चहा प्यायची सवय लागली त्याला 5 स्टारचा चहा गोड लागत नाही. कालच एक विनोद वाचला मी सुंदर. एक म्हणजे 5 स्टार मध्ये जाऊन पाहू तरी काय. गेलं मुंबईला ताज हॉटेलला आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याला वाटलं पहिल्यांदा चहा घेऊ. चहा उडून बाकीचा भाव कळतो आपल्याला, चहा द्या. आता 5 स्टार मध्ये चहा कसा असतो? गरम पाणी वेगळं, वाटीत दूध वेगळं, एक टिब्या, पत्तीची पुडी. आत्महत्या करायची बाहेर यायची आपल्याला, ती पत्तीची पुडी एक असते आणि साखर असते. त्याने हापास आला पाहिजे, त्याला गावाकडच्या रामायच्या टपरीवरचा चहा ठेवला. उकळून घे, कडक, डबल मिठी, अद्रक मार, एकाच चहा. सांगित झाली ते म्हणजे फक्त कपच होईन घरी जा. एका चहा पैसे काय घेऊ? त्याने ते कसा बसा तरी चहा करून पेला. आणि नंतर तो वेटर आला, सर अजून आपल्याला काही हवंय का? तो म्हणे खायचे होते भजे, पण तू कांदा लसण बेसन आणून ठेवशील म्हणून हे कॅन्सल केलं. लक्षात येते का मला कशा काही गोष्टी विठाला. आपण अपेक्षाच का धरावी? महाराज तुकाराम महाराजांच्या शब्दावर लोकांनी विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज म्हणजे बघा, लोक तुकाराम महाराजाला पागल म्हणले आणि भजन करणाऱ्याला लोक पागल म्हणतात. आम्ही एखाद्या घरी गेलो माय, ती बाई म्हणते महाराज आमच्या आत्याला देव आवडत नाही, माझ्या मिस्टराला देव आवडत नाही, माझ्या मिस्टरांना देव आवडत नाही. स्टँडर्ड बोलते ती. हा, शहरातल्या बाया वेगळं बोलतात, खेड्यातल्या बाया वेगळं बोलतात. शहरातली बाई जर पोराला रागवली तर किती रागवते? पिल्लू असं आगाऊपणा करू नकोस, असं आगाऊपणा केला ना पप्पा आल्यानंतर तुला असे फटके द्यायला लागले. आणि शहरातली बाई रागवल्या पिलू म्हणते का पप्प्या पप्प्या म्हणाले तू पप्प्या बाप्पा सगळं उभा चिरीन पप्प्या. शहरातून आता एक आळंदी हो म्हणून जरा आवरून येणार विठाला विठाला. शहरातलं पोरग जर कूलर कडे चाललं ताई काय म्हणते पिलू कूलर कडे जाऊ नको, करंट लागेल, शॉक लागेल मागव. आणि खेड्यातलं पोरग जर चाललं काय राताळ्या माग मर जाशील. वेगळं भाषेत फरक असतो महाराज, लक्षात ठेवा. तसं तुकाराम ती बाई म्हणते आमच्या मामाला देव आवडत नाही, आत्याला देव आवडत नाही, पण आमचं पोरग मंदिराशिवाय राहत नाही. कसं काय पागल जन्माला आलं काय नाही. आमच्या कुळी नव्हते ऐसे हेच विषय निवडले. आमच्यात बी असं कोणी नव्हतं एवढ्या छोट्या कीर्तनकाराला मोठ्या स्टेजवर आणावं याची पिशे निवडली. बस यांनी ते धाडस केलं महाराज. लक्षात ठेवा मला काय सांगायचं बघा. पागल म्हणजे लोक तुकाराम महाराजाला आणि लोक कुणाला काय म्हणतील सांगता येत नाही. लोक तोंडावे बोलतात, महाराज माघारी बोलतात. दादा आपलं तुमच्यासारखंच आहे, सरळ सरळ आहे. तोंडाव एक आणि माघारी एक कधीच निघणार नाही महाराज. तोंडाव एक माघारी एक बोलतात. तोंडाव म्हणतात काय शास्त्री सुंदर कीर्तन करतात, माघारी मूर्ख येते त्याला 15 मिनिटं महाराज लेट झाला लोक महाराज आली का म्हणतच नाही. कशा घ्या परिस्थिती. एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायच्या त्या तोंडावर म्हणतात महाराज साहेब येतं आमचं गाव. जो काही विकास झाला ही साहेबाची कृपा. आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्या गावात काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढे गेला की म्हणतात महाराज अख्खं गाव ह्याचा अवलादीन खाल्लं. ही परिस्थिती आहे. एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला म्हणजे महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणजे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केला एखादा दिवस बघा मी डायरी पाहिजे, माझ्याकडे तारीख शिल्लक नव्हती. म्हणलं दादा माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही. नाही नाही गावाचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल. म्हणलं तर तारीख नसल्यावर काय ऍडजस्ट करू? नाही 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 म्हणे तुम्ही आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा. काय प्रेम असा म्हणलं लोकांचं. ते बैठकीतून फोन चालूच राहिला, त्याला कट करायचं ध्यान नाही. त्याच्या जवळ बसलेला फोन लावणारा काय म्हणले महाराज फोन लावणार म्हणजे नाही म्हणतात. त्याच्या शेजारी तुम्ही लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. महाराज या भ्रमातच राहू नका. लक्षात ठेवा लोक पागल म्हणजे आपण काय घेऊन बसले. म्हणून संत याच्या विरोधात मान दंभ चेष्टा होतो शुकराची विष्ठा.
हे जीवन पृथ्वीराज बाबांचं आहे मला. तुमच्या मानासाठी मी माझं जीवन कसंही करायचं का? अजिबात नाही. संत महात्मे मानाला डुकराच्या विष्ठेप्रमाणे पाहतात. इथं पोहोचायला वेळ आहे खूप. अमानी मान तो मान्य लोक स्वामी त्रिलोक ध्रुव. भगवंत म्हणतात मी अमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो. आणि हे फार सोपं आहे. मान मिळवणं सोपं आहे. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक देणारच आहे. असू द्या वयाला लहान पण तशी वागणूक भेटलच ना महाराज. लक्षात येतं. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तर तुम्हाला तशी वागणूक देणार आहे, याच्यात काही शंका नाही. महाराजाला लोक पागल म्हणले पण म्हणू द्या. महाराज म्हणतात ना आता ती पागलपणा ऐकून घ्यायची सवय झाली. म्हणतात ना सुंदर आहे भजन. आदत 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 है जिसको पड़ी जिसकी आदत है. हम पर तो श्री जी ने की है कृपा. राधे कहने की आदत है. राधे 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 कहने की आदत से हो गई है. राधे 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 कहने की आदत से हो गई है. अब मुझे पागल या दीवाना और मस्ताना ही कहे. ऐसी बातों को अब सुनने की आदत सी हो गई. राधे 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 की आदत सी हो गई. माझा पागल होने में ही है. विठाला विठाला. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. कोणी तुकाराम महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज घरी येतात आणि पत्नीला म्हणतात जिजे तू तरी ठेव माझ्यावर विश्वास. कोणीतरी विश्वास नाही ठेवला. माणसाला अपेक्षा कुणाकुण असते बोला ना. पण या चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या अपेक्षा आहेत. गाव विश्वास ठेवल पण बायको ठेवलंच का नाही शंका आहे. नोबेल पुरस्कार मिळू द्या माणसाने बायकोनं मान्य करावा याच्यापेक्षा मोठा पुरस्कार नाही. किती सुंदर पकवान वाजून जाऊन घरी गेला बायको म्हणा आज असा पकवान वाजवलं. तिने एवढंच करायचं. हवा जाती माणसं काहीच बोलण्याची इच्छा शिल्लक राहत नाही. बिना औषधाचा रोग बरा होतो. कळण 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 बिना औषधाचा रोग बरा होतो. शिकू नका. पकवाजाची बायको म्हणते थापा मारून. वारकाची बायको म्हणजे तुम्ही केसन गळा पाकला. महाराजाची काय म्हणते न म्हणा. बायला का कौतुक आहे का मला. एकांत मला व्हॉट्सअपला पाठवलं ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. बायला कौतुक नाही मला. एकान बारीक कटिंग केली पृथ्वीराज बाबा आणि बायको कौतुकान म्हणे का आज कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुण दिसत नाही का. बायको म्हणे चप्पी करून यायची ना मग बाळा त्यातलीच दिसला. काय कौतुक आहे काय कौतुक नाही बघा. लक्षात ठेवा. तुकाराम महाराज म्हणजे जमली बटी आपल्याला काय टेन्शन. तुकाराम महाराज म्हणजे जिजे तू तरी ठेव माझ्यावर विश्वास. जिजाबाई येऊ का तुमच्या काळातच दूध खायला भेटलं नाही. कालच माझ्या भावाने व्यालेली म्हैस आणून घातली. आताशी कुठं सुखाचे दिवस सुरू झाले. तुम्हाला जायचं वैकुंठाला जा. जेवढ्या दिवस करमलं तेवढ्या दिवस राहा. नाही करमलं की माघारी या. कोणी तुकाराम महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज घरी येतात. लक्ष देऊन ऐका आणि सर्वांना सांगतात बाबा नका येऊ माझ्या बरोबर वैकुंठाला पण मला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत चला. देहू परिसरातले लोक तुकाराम महाराजाला वाट लावायला आले आणि मग तुकाराम महाराजांनी या जगाचा निरोप घेत असताना मध्ये आम्ही जातो तुम्ही
तुकाराम महाराजावर कृपा केली होती का त्रास दिला होता? बोला बोला बोला. त्रास. त्या त्रासाला सुद्धा तुकोबाराय कृपा म्हणतात का? आपकार्यावर उपकार करणं तर संताचा स्वभाव आहे. महाराज म्हणले अरे मान बडाई जब से आई तब से किस्मत फुटी, बाबा बाबा भजनी लागे लगन राम से छुटी. जेव्हापासून लोक मानतात तेव्हापासून भजनाला वेळ कमी मिळतो. मला तुकाराम महाराज म्हणले तुम्ही मला त्रास दिला, मला भजनाला वेळ जास्त मिळाला. ही कृपाच आहे तुमची आमच्यावर. ऐका बरं का, सकारात्मक विचार याला म्हणतात ना, पॉझिटिव्ह दृष्टिकोन याचा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणले तुम्ही त्रास दिला ही कृपा आहे तुमची आमच्यावर, आम्ही जाणार आहे पण तुमची कृपा अशीच आमच्यावर असू द्या. आणि महाराज या जगाचा निरोप घेत असताना आम्ही एवढ्या दिवस तुम्ही इथे राहत होते, मग तुमचं गाव कोणते? महाराज म्हणजे आम्ही वैकुंठवासी आलो त्याचे कारणाशी. बोली लेजे ऋषी साच भावी वर्ता या झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. महाराज म्हणजे आम्ही आडराणानं चाललेल्या जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी इथं आलो. बुडत ये जन न देखावे डोळा येतो कळवळा, म्हणून या उद्धराया आलो दीन जना. ऐका, उद्धार व्हावा म्हणून लक्ष देऊन ऐका बरं का, उद्धार व्हावा म्हणून मी इथं आलो. लक्ष देऊन ऐका. माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही, आणि संताला तुमची आमची अधोगती सहन होत नाही. म्हणून महाराज या ठिकाणी आले. महाराज म्हणले अरे आम्ही तुमच्यासाठी इथं आलो पण आता आम्ही जाणार आहे, पण तुमची कृपा अशीच आमच्यावर असू द्या. आमची आठवण म्हणून, माझी आठवण म्हणून माझा गाथा मी तुमच्यासाठी ठेवला. तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. हा गाथा त्याच्यासाठी ठेवलेला आहे. म्हणून म्हणतात ना, आज बरी होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्या. आता नाही येणे जाणे, शेवट आता नाही येणे जाणे, सहज बोलणे कुंडले. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा. का म्हणे येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताची पायी. ऐका बरं का, शेवट याला म्हणतात. जरा लक्ष द्या माझ्याकडे. भगवंताच्या विमानामध्ये मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन तुकोबाराय बसतात आणि मग जगाला सांगतात बाबा प्रस्तावना मोठी होती पण प्रस्तावनेतच अर्थ आहे. मग तुकाराम महाराज जगाला सांगतात बाबा तुम्ही धृतराष्ट्राचा शेवट पाहिला ना, चटके लागून आगीत जळून ज्याला मरावं लागलं तो भारताच्या सम्राटाचा शेवट. आणि 42 वर्ष जगाचा त्रास सहन केला पण मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदैव वैकुंठ गमन केलं. याच्यासाठीच मी अट्टहास केला. हे
गाणं बजावणं सोपं नाही बघा. गाणं बजावणं सोपं नाही बघा. ते ओले झाले घामाने. एवढा रुमाल आहे घाम पुसाय. घाम येऊ दे पुसत जाऊन. मला कीर्तनात किती जरी घामाला बाबा मी पुसत नाही. लोकांना कळावा घामाचा पैसा आहे. म्हणून तुला सोपं आहे. घामाचंच आहे. सोपं नाही. पखवाज वाजवणं, गायन करणं, कीर्तन करणं सोपं आहे का? आणि इथं एवढ्यात करणं बाबा बाबा जावी त्याच्या वंशात ते सोपं नाही महाराज. काही माणसाला 2 मिनिटं बोलता येत नाही. काही माणसाला 2 मिनिटं सूचना देता येत नाही. बोलणं किती अवघड आहे. अजित पवाराच्या पोराला जाऊन विचार. महाराष्ट्र ज्यांच्या ताब्यात आहे त्याला 3ऱ्या मिनिटाच्या पुढे बोलता आलं. बोलणं एवढं अवघड आहे. बोलणं किती अवघड आहे. तुम्ही इथून फ्रेश बी होऊन जाऊ शकता पण एक शब्द चुकला तर माझ्या अंगावर कपडे बी राहणार नाही. बोलणं एवढं अवघड आहे. म्हणून पैसा मोजावा लागतो बोलणं. बाकी काय नाही. बोलणं लक्षात ठेवा हे सोपं नाही. काही माणसाला 2 मिनिटं बोलता बी येत नाही हो. आणि ते खंडन त्यानं करावं का? आता इथं बसल्या लोक खाली बसल्या आता टॅली करतील. हे कोणाचं चिंतन आहे. कसं झालं याच्यावर काय नाही. हे कोणाचं आहे, कुठून गोळा केलं माझं काही नाही त्याच्यात. पण कोणाचं असं परफेक्ट बी नाही. बुद्धीप्रमाणे जसं मांडता आलं तसं मी मांडलेलं आहे बरं का. लक्षात कसं सांगावं आता. असं बी आहे ना. काय सोपं एकच असतं महाराज. खाली बसून काय चुकला जमीन देत नाही. तू बारा ये. आपल्याला येत असतं का मग बोंबलू नको. खंडन त्यानं करावं ज्याला मंडन करता येत. ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचा अधिकार. चूक सांगण्याचा अधिकार त्याला असतो ज्याला बरोबर आहे सांगता येतं महाराज. हे गाणं बजावणं सोपं नाही. रात्रभर इंद्रायणीच्या काठावर वाजवत बसावं लागतं हो. तेव्हा हे दिवस येतात महाराज. काय वाटतं यांना सहज काहीतरी मिळालं? अजिबात नाही. यशस्वी होण्यासाठी प्रयत्नच करावे लागतात. सहज कुणालाच काही मिळवलं नाही महाराज आजपर्यंत आणि इथून पुढे मिळणार नाही. फक्त एवढंच आहे त्याच्या कष्टाकडे आपलं लक्ष नसतं म्हणून आपल्याला वाटतं हे सहज मिळालं. म्हणून आपल्याला वाटतं सहज मिळालं. सहज कुणाला काही मिळत नाही. त्याच्यासाठी प्रयत्नच करावे लागतात. काही महाराजांच्या भाषेत त्याला घासावी लागते. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस किंवा दिवस गोड व्हावा. शेवट गोड व्हावा याकरता मी परमार्थ केला. आता कोणता शेवट? लक्ष देऊन ऐका माझ्याकडे. आपण सगळे जाणकार आहात म्हणून फक्त आता दिशा दर्शवणी करतो आणि थांबतो बघा. कशाला म्हणतात शेवट? तुका म्हणे येणे जाणे नाही आता. राहिलो अनंताचे पायी. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. आपुले मरण. जरा लक्ष द्या आता सारांश संपणार आहे. आपुले मरण पाहिले ना डोळा. तो झाला 16 अनुपम्य. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस किंवा दिवस गोड व्हावा. मरण माझे बोला बोला मरोनी गेले मज केले अमर. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस किंवा दिवस गोड व्हावा. शेवट तो भला बस माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा. भेटी रखुमाईच्या वरा. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस किंवा दिवस गोड व्हावा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. काळ गुलाम सलाम करी. तुकया घरी राबतो. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. याच्यासाठीच मी अट्टहास केला. जगाचा मालक मला भेटला. अरे सामान्यावर विजय मिळवण्यासाठी परमार्थच नाही. परमार्थ आहे मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी. आणि महाराज म्हणतात तो विजय मी मिळवलेला आहे. माझं नाव जरी घेतलं तर यमाला चळकाप सुटायची. हा पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ आहे महाराज. लक्ष देऊन ऐका बघा मला काय सांगायचंय. तुकाराम महाराज म्हणतात याच्यासाठीच मी अट्टहास केला. मी सामान्यावर विजय मिळवण्यासाठी अट्टहास केला नाही. मी मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी अट्टहास केला. अभंगाचे लिंक लावतो माझ्या बुद्धीप्रमाणात. तुम्हाला उपदेश करत नाही मी. फक्त लक्ष द्या माझ्याकडे. पहिल्या चरणाला खालचे 3 चरण आपल्याला जोडायचे. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस किंवा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. यासाठी केला होता अट्टहास. कुंतलिया धावा कृष्णेची या. यासाठी केला होता अट्टहास. कवतुक वाटे झाली या वेचाचे. यासाठी केला होता अट्टहास. नाममंगळाचे तेने गुणे. यासाठी केला होता अट्टहास. तुकामणी मुक्ती परमिली नोवरी. यासाठी केला होता अट्टहास.
आता दिवसचारी खेळी मेळी याजसाठी केला होता टास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा विठोबा आमच्या मराठवाड्यात तुकाराम तुकाराम झाल्यावर कीर्तन संपत इकडे लवकर संपत उठून चालले काही माणसं बसा 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 सरा 2 मिनिटं बसा मी काही जास्त वेळ बोलणार नाही थांबणार आहे आता 5-10 मिनिटात आहे की नाही फक्त विनंती अशी आहे उद्यापासून कीर्तन 2-3च माणसं उठले जास्त नाही उठले बरं का नाहीत म्हणते उठू गेले याच्या कीर्तनातून लोक असं बी आहे मला नाही 2-3 उठले आपले उगाच फक्त जाता एकच सांगतो लक्ष द्या माझ्याकडे कीर्तनाला ज्याला गडबड आहे त्यानं थोडं लांब बसत जा बरोबर आहे ज्याला मधून उठायचं आहे ज्याला काही प्रॉब्लेम आहे कुणाला बसण्याचा त्रास असू शकतो गुडघ्याचा वगैरे कुणाला असू शकतो त्रास बरोबर आहे की नाही पण त्याने थोडं जरा लांब बसलं पाहिजे मधून उठलं नाही पाहिजे आहे की नाही कीर्तनी विक्षेपतेचे पै मरण बरं महाराज पण कीर्तनात विक्षेप केल्यावर काय होतं तुम्ही इथं उभं राहा म्हणजे कळे इथं उभं राहा पृथ्वीराज बाबाला प्रवासात बी विक्षेप जमत नव्हता मी माझ्या डोळ्यात पाहिले एखादा जर म्हणलं महाराज आता कधी जाणार तुम्ही पुण्याला तुला यायचंय का माझ्या हे उगाच कशाला तोड चोपडेपणा करतो लक्षात ठेवा विक्षेप कीर्तनात नसला पाहिजे म्हणजे एकच सांगेल जाता जाता बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता या ठिकाणी थांबतो अभंगाचा मी तुम्हाला दिशा दर्शवून दिली अजून भरपूर वेळ बोलता येईल याच्यात काहीच शंका घ्यायचं कारण नाही फक्त 1 चरणापर्यंत मी आलो 3 चरण राहिले मी पुन्हा येईल म्हणजे आता दादा काय सोडणार आहेत का मला बरोबर आहे का नाही अशी माझी अपेक्षा अजिबात नाही मला असं वाटतं माझ्या जागेवर पुन्हा पुढच्या वर्षी एक तरुण करा आपल्यापैकी कोणीतरी उभा राहा असं सगळ्यांनी त्याच्या समोर बसावं असं गरजेचं आहे त्याच्यासाठी एकच सांगेल सर्वांनी 1-2 मिनिटं हात वर करा सर्वांनी बाकीचे सगळ्यांनी करा एकदम सरळ करा एकदम भीतीच वाटते तुमच्याला काय करता एकदम सरळ एकच आदरयुक्त भीती असे बाकी आदरयुक्त भीती सर्वांनी हात वर करा तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बायला सगळी माणसं सगळ्यांनी एकच मिनिट भजन करून आपल्याला शेवट करायचं
नाव ओंकारच आहे ना. अशा वागायचं माझं खरं कीर्तन याला तिथं असं आळंदीमुळे थांबलो नाही तर असं सगळ्यालाच उभं करायला पाहिजे. नाचू कीर्तनाची बघा तमाशात नाचायचं कीर्तनात नाचलं पाहिजे महाराज. मीराबाई कीर्तनात नाचल्याच ना भजनात नाचल्याच ना म्हणतात ना. काही बाय म्हणतील महाराज मला नाचा वाटतं हो पण गिराईक धर नाही ना. घरी गेल्यावर लय संगती झाली होती. काय बाय म्हणतील महाराज नाचा वाटतं मला काही चांगले मलाही नाचा वाटतं पण आमच्या इथे लोक चांगले. आता इथं म्हातारी बाई एखादी उभी राहिली जर भजन करायला खाली बसलेल्या बाय काय दम देतील. खाली बसलेल्या बाय म्हणतील मा या डंगरीला काय करायचं. पण ऐका याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो बंसी पे जाओ बलिहार रसिया मैं तो नाचूंगी तेरे दरबार 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 इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. आणि महाराज म्हणतात इथं नाचलेलं सुद्धा देवाला आवडतं बरं का. म्हणून काहीच कारण नाही. महाराज लक्ष देऊन ऐका बघा म्हणून अतिशय महत्वाचं बोलतो. हे भजन हे सर्वांनी एकत्रित येऊन भजन करणं याचं नाव कीर्तन आहे. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक् खलु केशव कीर्तना. कलियुगामध्ये करावे नाम संकीर्तन. साधारण पैसे रुपये जळतील पापे 4-5 दिवसाचे जन्मांतराचं पाप नाही होतं बघा. म्हणून मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दयालु. मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दयालु. दयालु दयालु कृष्ण कृष्ण राधे श्याम दयालु. प्रेम असावे आणि या मठात प्रेम आहे महाराज म्हणून हे सगळे इथं गोळा होतात. एकच भजन म्हणतो पृथ्वीराज बाबाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यामुळे जरा खुललो मी. जो प्रेम गली में आए नहीं प्रिय क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने. जो प्रेम गली में जो अमृतनाथ मठ में आए नहीं इस मठ का वैभव
येतात. बोलण्यासारखं भरपूर आहे. थांबतो आता, बोर होऊ नये हे की नाही. पावसानं बदल पडून उघडून जाऊ, झड लावू. हा कीर्तन करा बी झड 8:30 वाजता काय म्हणतात तुकाराम महाराज. उरक म्हणतात जाऊ गेलो काही लय वेळ घेऊन महाराज. आणि इथं कुणाला कीर्तन सांगायचंय. बालक गोबडा बोली वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली विजे जेवी पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे नगद क्षमा करणे संती म्हणजे अंगभूत. मी काही मोठा विद्वान नाही, मी काही मोठा कीर्तनकार नाही. फक्त गुरुवर्यांची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे आणि आई वडिलांचा आशीर्वाद आहे. माझं फळ आहे. मी आता माझं जेवढं वय आहे, माझं वय आता जेवढं आहे त्याच्यापेक्षा एक वारी माझी माऊलींची जास्त झाली. तुम्ही म्हणसाल कसं, तर एक वारी मी आईच्या पोटात केलेली. आणि आम्ही इथूनच पायी जात नाही महाराज. घरून पायी इथे येतो 22 दिवस. इथून पायी पंढरपूर आणि आमचे वडील पुन्हा पंढरपूरहून आळंदीला. हे काऊ बैल माहिती ऐका. माझ्याकडे काहीच नाही, फक्त माझ्या गुरुवर्याची पावर आणि माझ्या आई वडिलाची सेवा या. माझ्या जन्मापासून आजपर्यंत माझ्या वडिलांनी चप्पल पायात घातली नाही, केवळ मी महाराज व्हावं म्हणून. त्याचे फळ आहे. एवढ्या वाऱ्या त्यांच्या असतात. पंढरपूरला पायी, पैठणला पायी, माहूरला पायी, शेगावला पायी. एवढा अनवाणी पायानं ते फिरतात बरं का. म्हणून मी आज इथं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, सहजासहजी कुणाला काही मिळत नाही. त्याच्यासाठी माझी काहीतरी सेवा असतो. म्हणून भाग्योदयीन पुरुषो यदावै अज्ञान हे तुकृतम मोहमदांधकार नाशम विदाही तदोदयते विवेकहा. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर साधूची संगत घडते, सतशास्त्राचं श्रवण घडत असतं. म्हणून माझं उजळले, मला अभंग हा घ्यायचा होता पण पुन्हा मी कॅन्सल केलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय. म्हणून महाराज माझं काहीतरी भाग्य असावं की ज्ञानोबारांची सेवा मला करायला मिळाली. आणि दादांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. नेहमीच आमच्या सर्वांच्या बरोबर आम्ही एकाच वयाचे आहोत बरं का. आम्ही एका वयाचे आहोत. पण दादाबद्दल एकही बोलेन. त्यांनी खूप माणसं जपली दादा. त्यांनी खूप माणसं जपली. नुसते कीर्तनकारच नाही जपले, तर राजकारणी पण तेवढेच जपले. आणि मी रात्री एक व्हिडिओ पाहिला. रात्री एक व्हिडिओ फेसबुकला मी त्यांचा पाहिला. जी टॉकीजची सर्व टीम या ठिकाणी एका गवळणीवर नाचत होती. महाराज या लोकांनी कधी गवळणीवर नाचला असतो. ही ताकद फक्त या माणसाची. गवळणीवर नाचणारे हे माणसं आहे का, त्यांनी रात्रंदिवस चित्रपट सृष्टीतले माणसं आहेत. पण हे सगळं जपलं आणि आपल्याला त्यांच्यामुळं कुठंतरी काही ना. अहो आज बराचसा मी एकच सांगेन तुम्हाला, जी गोष्ट आहे ती मान्यच करावी लागेल. सूर्याला हात लावून त्याचं तेज कधी थांबत नसतं महाराज, लक्षात ठेवा. काही माणसाचं वैभव आहे ते मानावं लागेल तुम्हाला. ते हे बघा, दुसऱ्याचे पाय खाली ओढण्यापेक्षा त्याच्या पायाला धरून जगायला शिका. मोठं व्हायला वेळ लागत नाही. मोठं व्हायला लक्षात ठेवा. एखाद्याकडे काही असेल तर आपण त्याच्याकडून ते घेत चला. म्हणून दादांचं ते जीवन आहे. अतिशय सर्वांवर आमच्यावर ते प्रेम करतात. माऊलींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, त्यांचंच नाही, इथं माझे जेवढे मित्र आलेले आहेत ना त्या सगळ्या मित्रांचं प्रेम. मी मोठा आहे पृथ्वीराज बाबा, फक्त माझ्या मित्रांमुळे मी मोठा आहे. मी इथपर्यंत पोहोचलो ही फक्त माझ्या मित्राची पावती आहे, ही माझ्या मित्रपणाची पावती आहे. म्हणून ही सगळी नामवंत मंडळी या ठिकाणी आलेली आहे. एखादं नाव विसरून जाईल म्हणून पुन्हा एकदा, शबनम से क्या फूल खिले जब तक बरसात न हो. शबनम से क्या फूल खिले जब तक बरसात न हो. आपकी तस्वीर से क्या जी भरे जब तक आपकी मुलाकात ना हो. मंदिर में बैठे हो कभी बाहर आया जाया करो. मंदिर में बैठे हो कभी बाहर आया जाया करो. हम रोज आपके घर आते हैं, कभी आप भी हमारे घर आया करो. आपण रोज सोबत असतो म्हणून कधी तुम्ही पण आमच्याकडे यावं. पुन्हा एकदा माझ्या डोळ्यात अश्रू येतात बघा, आणि डुप्लिकेट येत नाही, खरंच अंतकरण भरून येतात बरं का. लक्षात ठेवा. नाही तर मी पण एका सेकंदात रडेल महाराज. काही नाही लागणार रडायला मला, पण कधीच नाही होणार. हे अंतकरणातून ही स्फूर्ती आहे. आणि तुम्हाला सांगू का, तुमच्या सगळ्याच्याच ऊर्जेने मला बोलतं केलं. नाही तर आळंदीत आणि एवढ्या नामवंत महाराज मंडळीच्या समोर बोलावं चांगल्याची अवघड होते हो. पण आज तुमच्या सगळ्यांच्या ऊर्जेने, तुमच्या सगळ्याच्या प्रेमाने, म्हणतात ना प्रेमात एवढी ताकद आहे ना दादा, प्रेमानं काही होऊ शकतं बघा. हे जग सुद्धा प्रेमानं जिंकत आहेत. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला साचे दुष्काळ तयार.
तुमच्यासाठी एक भजन म्हणतो आणि थांबतो बघा. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया ना मिलती अगर दी हुई दाद तेरी तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया मुझे तूने जीने के काबिल किया तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है तेरा शुक्रिया तुम्ही आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं. तुम्ही जर जवळ घेतलं नसतं तर एवढे सुंदर कपडे बी घालायला भेटले असते का नाही शंका आहे की माऊलीने जवळ घेतल्याची किंमत आहे. माऊलीने जवळ घ्याले. मी सांगू तुम्हाला, माऊलीनं रेड्याला जर जवळ घेतलं तर तो वेद बोलू शकतो, सोपान कीर्तन करेल, याच्यात काय नवल आहे. इथे बसल्याची की कोणाला रेडा व्हायला आवडेल का? बोला ना. कुत्र व्हायला आवडेल, गाढव व्हायला आवडेल? अजिबात नाही. पण मला आवडेल. मला रेडा व्हायला आवडेल, गाढव व्हायला आवडेल, कुत्र सुद्धा व्हायला आवडेल. मला कुत्र व्हायला आवडेल, पण कोणतं? नामदेवराजात कुत्र्याच्या पाठीमागं तुपाची वाटी घेऊन पळतात ना, मला ते कुत्र व्हायला आवडेल. मला गाढव व्हायला आवडेल, पण कोणतं? नाथ महाराजांनी ज्या गाढवाला कावडीचं पाणी पाजलं ना, मला ते गाढव व्हायला आवडेल. मला रेडा व्हायला आवडेल. कोणता? माऊलीनं ज्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याने वेद बोललं, त्याचं समाधीचं मंदिर तयार होतंय. मला तो रेडा सुद्धा व्हायला आवडेल. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजेन उच्चिष्टाचे. म्हणून तुमचेही बरा दिसत असे बरं का. तुमच्यामुळे मी या ठिकाणी उभा आहे. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी मी अंतःकरण नतमस्तक होतो. 8:30ची वेळ दिलेली आहे मला, आणि बरोबर मला वाटतं 8:30 वाजले. 1 मिनिटही कमी नाही आणि 1 मिनिट सुद्धा जास्त नाही. लवकर सोडलं तर म्हणतील भांडवल संपलं, पुढं गेलं तर म्हणतील यार भेटलंच नाही का. त्याच्यामुळे वेळेची मर्यादा आहे असं कोणीच म्हणणार नाही. हे बोलण्याचे आपल्या रोजच्या कीर्तनातले भाग आहेत बरं का. म्हणून सहज जर घेतलं तर वाईट काहीच वाटत नाही. लावून जर घेतलं तर कोणताही शब्द वाईट वाटतो. सहज घ्या, प्रेमानं घ्या, बस याच्यासाठी जय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी मृदंगाचार्य गायनाचार्य महाराज मंडळी, अरुण महाराज मृदंग वादक, आणि आमचे माधव महाराज गायनाचार्य, गणेश महाराज दादा, आमचे ओंकार महाराज, रमेश महाराज, तुम्ही सर्वच महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम. एवढ्या वेळ बसलात, तुम्हाला माझी शपथ आहे, उठा म्हटल्याशिवाय कोणी उठू नका. दादा फक्त 2 मिनिटाच्या सूचना देतील आपलं भजन झाल्यानंतर, आणि तेव्हाच उठा. मी वेळेच्या पुढे गेलो नाही बरं का. म्हणून जाऊन तरी आपण काय करणार आहे, ऑनलाईन येऊन काहीतरी व्हॉट्सअप चेक करत बसू. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काम आपल्याला कदाचित नसेल. म्हणून विनंती आहे, 2 मिनिटं कोणी उठू नका. हो ज्ञानेश्वर